श्री शंकर गीताध्याय दुसरा. जय जय महाराज श्री शंकर. भक्तांना जे कल्याण कर, स्मरत होती सुखकर. नमः त्यांना सोहे. शन म्हणजे कल्याण तर, कर म्हणजे जो करणार. कल्याण करी जो खरोखर, शंकर त्यांना म्हणतात. शंकर महाराजांस माझी विनंती, आपले चरित्र गहनाती. थक्क होऊन जाते मती, लेखनी काय लिहिलं. आपले चरित्र जे असत, त्याविषयी पुस्तके ही प्रकाशित. लोकही बरेच काही सांगत, विविध साधने असेही. कोठे लागत असे संगती, कोठे जाणवते विसंगती. कोठे दरवाद विवाद होती, कोठे काही भलतेच. असा तुमच्या चरित्राचा मार्ग काट्या कुट्यांचा. त्यातून मार्ग काढावयाचा अत्यंत कठीण काम हे. तुम्हीच मला सांगावे, तुम्हीच मला सुचवावे. तुम्हीच मला कौल द्यावे, निवाडा करावा तुम्हीच. करावे विचारांचे स्फुरण, करावी कल्पनांची उधळण. लेखन व्हावे रामबाण, स्फूर्ती ऐशी स्फुरावी. घटना स्फुराव्या सरसर, लेखनी चालावी झरझर. लिहून व्हावे भरभर, दिव्य चरित्र आपले. माझ्या मानवी बुद्धीतून विनंती केली आपल्या चरणी. आपलीच सारी ही करणी, करते करविते आपण. आपल्या चरणांचा स्पर्शून, आपला आशीर्वाद घेऊन. वेगात चालले चरित्र लेखन, जय शंकर म्हणून. जन्म झाला मातेविन, ऐसे आले का कोठे घडून. मातेचा अधिकार म्हणून, त्रैलोक्यात श्रेष्ठच. मातेविन महाराज जन्मले, हे तो अघटित पहा घडले. अयोनी संभव अवतरले, धरणीवरती महाराज. 9 महिने वागविला, ज्या स्त्रीने पोटचा गोळा. त्या स्त्रीच्याच स्तनाला पाना फुटतो प्रसवता. 9 महिने उदरात बालकास जी पोषित, तिलाच पाना सुतो फुटत. त्रिकाला बाधित सिद्धांत. मातेविन जन्म होत नसे, महाराज मातेविन जन्मले तसे. पहिला चमत्कार हा असे महाराजांच्या जन्माचा. मातेविन पाना न फुटणार, परी चिमणाजीच्या पत्नी सदर. महाराजांस घेता मांडीवर, पाना फुटला जोरात. महाराजांच्या जन्माचा चमत्कार दुसरा हा मकमतीचा. हाच बालक त्या माऊलीचा, सिद्ध सहज झाले. हीच माता महाराजांची, सिद्ध होत से सहजची. कशी पहा चमत्कारांची रीत न्यारी असेही. चिमुकला बालक पाहुनी, दाटले आनंदाश्रुनयनी. अष्टभाव आले उसळून उभयतांच्या मनात. ही वार्ता अंतापुरात, वायुवेगाने पसरत. नागरिक सारे चकित होत, वृत्त कळता क्षणी. पाहण्या त्या बालकाला लोकांचा घोळका जमला. जो तो चिमणाजींच्या घराला वेढा देऊन थांबले. लोक पाहत विस्मयाने, चिमणाजीच्या पत्नीने घेतले मांडीवर आनंदाने. पाजू लागली वात्सल्ये, मातेस प्रेम पाना फुटला. बाळ दूध पिऊ लागला, कौतुक वाटले सर्वांना. भारावून गेले ते, धन्य चिमणाजी हो भले. आधी त्यांना स्वप्न पडले, स्वप्नाप्रमाणेच सारे घडले. स्वप्न खरे झाले, ऐसे लोक वर्णन करीती. जे आरंभी दोष देती, तेच नंतर भूषविती. चिमणाजी सयापरी, चिमणाजीच्या पत्नीचे. इतक्या पहा दिवसांचे, अतृप्त मातृहृदयाचे अतृप्त झाले. मातृत्व हा स्त्री जीवनाचा क्षण अत्यंत महत्वाचा. आनंदाचा मोलाचा, फलश्रुतीचा असेच. झाड लावले हौसेनी, पाणी घातले नियमाने. जरतेनं बहरले फळाफुलांनी, काय उपयोग वृक्षाचा. मुद्दाम गाय घेतली चांगली, नित्य वैरण तिला घातली. आणि ती जर का न व्याले, केवळ खाण्यास काळती. जनावर विकता येईल, किंवा हाकून दिले जाईल. स्त्रीचे कैसे होईल, निंदाच तिची होईल. मातृत्व मिळणे स्त्रीजन्माचा हक्क आहे क्षणभाग्याचा. आधार याचा मातृत्वाचा, सर्व जगाचा असेच. लोक येती लांबून, चिमणाजी सवदती नमून. अम्मा घेऊ द्या दर्शन आपल्या बाळराजाचे. हा सामान्य नव्हे बालक, दिसतो हा त्रैलोक्य नायक. त्रैलोक्याचा हा चालक, म्हणती कोणी यापरी. कोणी म्हणती करून विचार. आज आहे सोमवार, हा शंकराचाच अवतार. आला कैलास सोडून, घेऊन बालकाचे दर्शन. लोकानंदित होऊन, जाती एका एका मागून आपापल्या घराशी. ऐकून लोकांची ही वाणी, चिमणाजी ही अंतःकरणी. आनंदून गेला जणी, धन्यता वाटे अत्यंत. तोही मनात विचार करत, इतके दिवस जे शिवव्रत निष्ठेने आपण आचरत, फळास आले असावे. नित्य आपण जो उपासिला, नित्य प्रेमाने पूजिला. जप ध्यानाने आळविला, केली व्रते उपवास. साधना केली जी खडतर, त्यामुळेच भगवान शंकर प्रसन्न होऊन आम्हावर कृपा केली शिवाने. ज्या शंकराने कृपा केली, ज्याने घटना ही घडविली, त्याने आपली तृप्ती केली, प्रसाद दिला पूर्व. याच भगवान शंकराचे नाव ठेवावे बालकाचे. मन ऐसे चिमणाजीचे, सांगू लागले पत्नीस. लोक काय काय म्हणतात, मजलाही काय वाटत. सर्व सविस्तर सांगत, तिनेही मान्य केले दे. बाळ माझा कल्याण कर, जगतास असे शुभंकर.
नाव ठेवावे शंकर स्पष्टतेने सांगितले. चांगला मुहूर्त पाहून बारशाचा दिवस ठरवून नावही निश्चित करून समारंभ ठरविला. बारशासाठी सर्वांस गावातील स्त्री पुरुषांस आमंत्रणे दिली खास. केली सर्व तयारी अगदी समारंभपूर्वक बारसे केले. जमले कैक सगळे सोयरे भाविक अगत्यपूर्वक आलेच. सर्वांच्या मनी नाव शंकर, पित्याच्या मनात शंकर, मातेने ठरविले शंकर, नाव शंकर ठेविले. बारशास जमलेले भाग्यवान, ज्याने सृष्टी केली निर्माण, शंकर नाव सर्वांनी ठेवून बारसे त्याचे जेवले. जग ज्यांनी निर्माण केले त्याचे बारसे जे जेवले, त्यांचे भाग्य केवढे भले, धन्य धन्य होते सारे. जय जय प्रभू श्री शंकर, पाप आमचे भयंकर, आम्हा भावे आम्हा शुभंकर, प्रार्थना चरणी आपल्या. बारसे झाले जोरदार, आनंदने गेला अंतापुर, ज्योत ब्रह्मानंदात असे चूर, आनंद नगरी दाटला. माता बाळस घेऊन हाक मारी शंकर म्हणून, बाळ लगेच मान वळवून पाहत राही टकमका. शंकर म्हणता चिमणाजींनी हात पायवरती करुणी, ओ ओ ओ ओ सतत करुणी, बाळ खेळ आनंदे. आपण नाव जे ठेवले ते बाळास पसंत पडले, याचे पुरावे अनुभवले माता पित्यांनी त्यावेळी. पत्नी आणि चिमणाजींचा काळ आत्तापर्यंतचा शिवोपासनेत मोलाचा गेला होता कष्टात. अगदी आत्तापर्यंत होते शंकर उपासनेत, आता शंकराच्याच सानिध्यात उभयताही रंगले. करी शंकराचे कौतुक, खेळवून देती त्याला हाक, खेळणी त्याच्या भौतिक एक विविधाकृती रंगाची. दोघे शंकरास खेळवित, मधून पाळण्यात निजवित, प्रेमाने त्याला झोका देत मंजुळ गाणी म्हणून. शंकरास घेई केव्हा माता, शंकरास घेई केव्हा पिता, शंकरास घेऊन उभयता जाती शंकर दर्शना. शंकरास नाव घाली माता, शांत मातेने पाजविता, झोपी जाई थोपटिता, कधी न भोकाळ काढले. स्वतः बाळलीला करुणी, माता पित्यास संतोषवणी, येणारे हे आनंदुनी जाती शंकरा पाहून. विविध बाळलीला करून, विविध चाळे दाखवून, सर्वांस सोडले मोहून, ऐसा बाल शंकर. याप्रमाणे शुक्ले दोत, बाळवीर दुष्णू तो होत, शंकर सवंगडीत मैत, दंग खेळामध्ये तो. बोल शंकर बोले बोबडे, माता पित्यांच्या कानी पडे, बोबडे ऐकण्याची सवय जडे, माता पिता तुष्टती. बोबडे बोलपत्राचे, वाटती लाख मोलाचे, अशा माता पित्यांचे भाग्य थोर असेच. एवढ्याच साठी कैकांनी व्रत केले आचरुणी, अशा लोकांच्या तरी सदनी कधी न हलला पाळणा. भाग्यवान ते खरे असत, ज्यांच्या घरी बाळ रांगत, बोबडे बोल वेद वाटत, त्यांनाच कळणार. थोडा मोठा झाल्यावरी शंकर उठे लवकर, आणि स्नान आटोपल्यावर भस्मचर्ची सर्वांगा. दृष्ट कोणाची लागू नये, इडापिडा बाजू नये, नज कोणाची लागू नये, म्हणून माता काय करी. तीट लावी गालावरी, ओवाळी मीठ मोहरी, मिरच्या उतरून टाकी सत्वरी, बाळ शंकरावरुणी. शंकराला खेळवित माता पित्यांचा दिवस जात, अगदी आनंदात मजेत दिवस जाई दोघांचा. सकाळी उठे शंकर, स्नान करून लवकर, भस्म लावी अंगावर, गावाबाहेर जात असे. गावाबाहेर अरण्यात, जेथे वनश्री सुशोभित, जेथे सर्वत्र असे शांत, वृक्षाखाली बसत असे. तो वृक्ष कोणता होता, कोणाचाही तो माहीत नव्हता, सहज शंकर जात होता, होता बिल्व वृक्ष तो. हा बिल्व वृक्ष असत, तेथेच बसण्याचे युक्त, जाणीवपूर्वक योजना नसत शंकराची त्यावेळी. नाहीतरी श्री शंकर कोणत्या वृक्षाखाली बसणार, कोणता वृक्ष आवडणार, माहीत असे सर्वांना. बिल्व वृक्षाखाली आसन, पडलेल्या बिल्वपत्राचे असून, त्यावरी मांडी घालून ध्यानस्थ बसे शंकर. ध्यानस्थ बसे कधी तास, कधी बसे तासंतास, कधी तर सबंध दिवस ध्यानस्थ राही शंकर. माता पिता काळजी करीत शंकर कोट्या गेला असत, वनवन शोधार्थ हिंडत दमून येती घरास. शंकर संध्याकाळी येत, माता पित्या त्यास म्हणत, बाळा तू कुठे असे जात, काळजी आम्हा वाटते. आई तू अगदी मुळीही करू नकोस काळजीही, मी कोठेही जात नाही, शोधू नका कुठेही. घरातच राज बसून, त्रस्त न व्हा मज हुडकून, मी येईन आपणहून घरातच असा दोघेही. ऐसे शंकर असे म्हणत, माता पिता दोघे ऐकत, बाळक एवढा धीर देत, धन्यता वाटे दोघांना. शंकर जाई अरण्यात, बिल्व वृक्षाखाली बसत, ध्यान लावून निवांत, दृश्य मोठे मोहक. वारा झुळझुळ वाहत, बिल्व वृक्षाचे पान गळत, ते गिरक्या घेत घेत पडे शंकर मस्तकी. बिल्व वृक्षाच्या तळी धरणे, बिल्व पानांच्या आसने, शंकर बसले ध्यान लावणे, बिल्वदले ही शर्यावर. दृश्य इतके हे सुंदर, कोण वर्णन करणार, कुणीच नव्हते पाहणार, उणीव होती याचीच. जे जे दृश्य पाहत, ते ते काही न सांगत, बिल्वधरणी वायू असत, साक्षीदार बघणारे. अरण्यात जाता येताना हिंस्त्र पशु भेटती नाना,
त्यांना पाहून मुळे ना भ्याला शंकर कधीही. हिंस्र पशु अत्यंत क्रूर नुसते त्यांना पायी शंकर. डोळे फिरवून गरगर निघून जाती पशु ते. पशुपती शंकर ज्याचे नाव, त्यांच्यावर कसा घालतीला घाव. घाव घालता उलटे लढाव, माहीत होते पशूंना. जनावरे हे ओळखीत, मनुष्यास मात्र हे न कळत. निष्कारण जीव विटाळीत, दुःख सागरी पडतात. ध्यान संपल्यावरती येत शंकरांता पुरगावात. कीर्तन कथा देवळात, चालत येत थांबत. मनोभावे ऐके कीर्तन, भजन ऐकून करी भजन. कोठे चालता नामस्मरण करीतो. सर्व धार्मिक कार्यक्रमात मनोभावे भाग घेत. सर्व कार्यात रंगून जात, नंतर घरी येतसे. शंकराचे वागणे पाहून जो तो चकित होऊन, एवढे वय लहान असून धार्मिक वृत्ती केवढी. खाण्यापिण्याचे याचे वय, याला कशाचेच नाही भय. धन्य याची असे माय, अध्यात्म याला आवडे. अरण्यात ध्यानस्थ बसतो, कीर्तनास आदर असतो. मंदिरातही भजन करतो, प्रवचन ऐके प्रेमाने. अलौकिक याची असे रीत, ऐसा बालक कुठे न मिळत. लक्ष याचे परमार्थात, अन्य काही न आवडे. शंकराच्या या वागण्यानी लोक गेले हो मोहुनी. जो तो विचार करी म्हणे, सामान्य बालक नव्हे हा. अंतपुराच्या लोकात हाच विचार चर्चला जात. सर्वांना अभिमान वाटत शंकर आपल्या गावाचा. कोणी म्हणे हा न सामान्य नर, कोणी म्हणे हा अवतार, कोणी म्हणे हा ईश्वर, कोणी म्हणे शंकर, कोणी म्हणे याचा अधिकार कोणासही न कळणार. योग्यता याची असे फार, मानवी बुद्धी पलीकडे. लोक प्रभावित एवढे होत, माता पित्यास सर्व सांगत. माता पिता सर्व ऐकत, आनंद वाटे तयांना. आपल्या पुत्राविषयीचे मत ऐकून लोकांचे हृदय माता पित्यांचे अभिमानाने भरत असे. सर्व अंतापूर गावात शंकर हाच विषय चालत. आता पुढील अध्यायात पुढचा कथा भाग पाहूया. नमन महाराज श्री शंकरा. बारसे बाळलीला हा सारा, अध्यायाचे दुसरा समाप्त येथे झाला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.